हॅलो. हॅलो. ओळखला का नाही? नाही ओळखलं. कोण बोलतंय? अहो त्या दिवशी नाही का आम्ही पाहुणे होऊन तुमच्या घरी आलतो तुमची पोरगी बघायला. पाहुणं पोरगी. हा 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 हा. बोला की. हा बीडून बोलतोय हो. अहो ते काय झालं हो तुमचं, काय तुम्ही सांगितलं बी नाही नाही पुन्हा नाही फोन नाही करून. नाही नाही पोरगी नाही द्यायची. नाही लग्न नाही करायचं पोरीचं. अहो कशामुळे म्हणाला तो मला तर काय दुसरं व्यसन बी नाही की हो. नाही नाही तुम्ही पसंत नाही आम्हाला. लग्न नाही करायचं पोरीचं आमच्या. अहो तुम्हाला नसू द्या पसंत हो, पोरीला तर पसंत असेल ना. अहो पोरीलाच आमच्या पसंत नाही. मला पसंत करून काय माझं लग्न करायचंय का? पोरीला बी आमच्या पसंत नाही. पोरीला आहे मस्त पसंत, पण आमच्या माणसांना नाही पसंत. त्या पोरीच्या मामाला विचारलं पोरगा असंच आहे. हं. पण आम्ही पण बाहेर वाईट जरा चौकशी केली 4-5 दिवसानं. लोक म्हणतात पोरगं टुकार आहे, दारू पितंय, इकडं तिकडं पळतंय, गांजा सिगरेट ओढतंय, कामधंदा काय करत नाही, आई बापाचे जीवावर आहे ना. आम्ही करू का आमच्या एवढ्यासारख्या फुलासारख्या पोरीचं वाटू? अहो तसं नाही हो काही, मी लय चांगला माणूस आहे. फक्त मी कधी कधी 90 पित असतोय बघा. काय? अहो मी लय चांगला माणूस आहे म्हणलं हो, मी फक्त कधी कधी 90 पित असतोय. मग 90 प्याला काय, दारू प्याला काय? मग भाड्या फोन कशाला केला तू? 90 पितो नाही मग एखाद्याचं मूत पी ना तू. अहो तुमची पोरगी लय हा? आवडली होती हो मला, म्हणून केला फोन तुम्हाला. सांगितलं ना तू आम्हाला आवडत नाही, आम्हाला आवडला नाही तू. आमच्या तुम्हाला नाही पोरीचं आवडू द्या ना, लग्न करायचं. पुरीला विचारलं का नाही तुम्ही? पोरीलाच आमच्या पोरीचं काय आहे इथं? आमच्या आईबापाच्या पोरगी शब्दाच्या पुढे जात नाही. आम्ही 10 जागेवर चौकशी केली, सगळ्या लोकांचं ती चालय. बरं 10 लोकातल्या एकाचं नाही, एक जण जर म्हणलं असतं बाबा 10 जणातली 9 म्हणली असती नाही पोरगं चांगले, एकाचं आम्ही नसतं लावून आम्ही डोळे झाकून पोरगी दिली असती. पण 10 लोकांचं आलंय की पोरगं दारू पितंय, तू करे या गावभर हिंडत अहो. आई बापाच्या जीवावलं पोरगं या. अहो मामी ऐका की हो, दारू नाही पितो मी, फक्त कधी कधी 90 पित असतोय. मी अजून कोणाची मामी नाही झाली. मामी मी बनू नको, माझ्या लेकराचं अजून व्हायचंय जायचंय. मग माझी मामी हो की हो तुम्ही, मी फक्त कधी कधी 90 पित असतोय हो. नाही 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 द्यायची रे तू. 90 पे नाही तर एखाद्याचं तिकडे मूत पी बाबा. मला फोन करू नको. तू फोन कशाला केलाय पण तू? अहो माझ्यासारखा रॉयल माणूस भेटेल का बरं तुम्हाला? मी तर खरं खरं अगं, पण सांगायला तो लागलो 90 तुम्हाला. अशा 90 पेतो या गावभर बोंबलत हिंडतोय म्हणूनच तुला कोणी पोरगी दे नाही. अहो उलट मी खरं खरं सांगायला लागलोय, पितोय तर पितोच म्हणतोय की हो मी, कुठं नाही म्हणलो का तुम्हाला? पण आमची पोरगी पेताड्याच्या पेताड घराण्यात द्यायचीच नाही ना. तुझा बाप बी पितो, तो बी पितो, बाप एका रोडला पडतो, तू एका रोडला पडतो. तुझी सगळी आम्ही हिस्ट्री काढलेली आहे. नाही नाही ऐका ना, मी तसं पिऊन कुठं पडत नाही हो, फक्त 90 पितो आणि घरी जाऊन झोपतोय मी. अरे 90 प्याला काय, दारू प्याला काय? तू काय प्याला पिऊन फोन केलास काय मला आता? नाही नाही आपल्या सवय नाही तशी हो फोन लावायचा कोणाला पिऊन. मग तो पेल्यासारखा दिसतोय. त्या दिवशी आवाज तुझा वेगळा येत होता, आता आवाज वेगळा येतोय. तुला एका मराठी भाषेत सांगितलं ना आम्हाला तू पसंत नाही. अहो दारू नाही हो पित मी, 90 पितोय फक्त. काय 90 काय असतं ती? 90 म्हणजे तुम्हाला माहित नाही का? 90 म्हणजे ते दारू सारखंच आहे काहीतरी. नाही 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 90 म्हणजे 9 जणांना बसून पिणे, त्याला म्हणतात 90 हो. मग म्हणजे तू एकटा पित नाही म्हणजे तू उराव घेऊन 9 जण पितो का? नाही हो, तुम्हाला 90चा अर्थच कळाला नाही, नीट ऐका. हा 9 घेऊन पडतो ना तू. नाही 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 90 म्हणजे 9 जणाला घेऊन चहा पिणे. 90 टीला काय म्हणते आपलं चहाला काय म्हणते इंग्लिश मध्ये? ए बाबा टी. मला तेवढी इंग्रजांना नाही काढलेली. मला इंग्लिश काही येत नाही तसलं. 90 करू नको काय ना. मला 9 घेऊन पिऊन तिकडे उराव घेऊन बसतो. तू खाली पडतो आणि ती 9 लोक उराव घेऊन पडतो मूत पिऊन एखाद्याचा. अहो नाही हो, मला दारू प्यायची अजिबात सवय नाही. दारू प्यायची सवय नाही मला. 90 पितो मग ती बी दारू चालली ना 90 बी. मला काही येड्यात काढतो का काय तू? अहो 90 म्हणजे चहा हो, चहा प्यायची सवय मला, चहा प्यायची सवय. चहाला 90 म्हणतात ना, चहाला 90 बोलतात का? अहो टी म्हणतात ना चहाला इंग्लिश मध्ये, तुम्हाला बी कसं हो सांगावं लागतंय. मला कळत नाही. माझी पोरगी तुला द्यायची नाही, विषय संपला. बेवड्या फोन करू अहो नको तू. असं म्हणू नका हो, मला लय आवडली तुमची पोरगी. आवडली तर तुला माझ्या पोरीपेक्षा अजून चांगल्या भेटलेले. आणि बघ आणि करून दाव मला तू. बेवड्या तुला पोरगी कुणी देतच नाही. आम्ही म्हणलं होतं जाऊ द्या पोरगं चांगलंय असं आहे, पण तुझे बाहेरनं कारस्थान एवढी कळाली. दारू पितोय काय, गांजा सिगरेट. आणि आता तर तू सांगायला लागला मी 9 जणांत बसून दारू पितो. मग तिकडे तू कशाला माझ्या पोरीच्या मनाआधी लागला? मला लोक लय चढून सांगतो, मी तर कधीच दारू सिगरेट नाही पितो, फक्त 90 पितो म्हणलं तुम्हाला. मला फोन केला नाही बरं झालं तूच मला फोन केला दारू पिऊन, म्हणून तुझ्याकडून आता खरं बाहेर निघलं. अगोदर नव्हतं कळलं आम्हाला, वाटायचं तू एकटाच दारू पिऊन बोंबलत हिंडत होता, पण आता तू 9 घेऊन फिरतो. बरं मग आता काय म्हणणं नीट ऐका ना. हॅलो. मरण्याचे गेलेले त्या
ऐका की हा तुम्ही जर एखाद्या चांगल्या पोरासोबत तुमच्या पोरीचं लग्न लावलं पुढे चलून ते प्यायला लागले मग तुम्ही काय करणार? आम्ही ते पुढं बघू. तुला काय करायचंय त्याचं? उलट मग मी तर तुम्हाला बोलून सांगतोय मी पितोय बाबा फक्त पण कधी कधी 90 मारतोय एवढं तू सांगायला लागलो मी पे. तुम्हाला. तू आता 9 घेत होता ना, अजून 9 घे म्हणजे 18 होते आणि तू तिकडेच पेत बस. तू तिकडेच पड. माया पोरीचं नाव घेऊ नको. आमच्या घरातल्यांनी तुझा विषय सोडून दिलेला आहे. अहो तू माझे फोन एवढं करू नको. माझे एवढं खरं बोलणारा पोरगा नाही भेटायचा तुम्हाला. हा मग आता बोलतो ना, 9 घेऊन बसतो, 9 घेऊन पेतो. तुला लाज वाटली पाहिजे ना कुत्रे. आताच्या वयातली पोरं करतात काय आणि तू करतोय काय? माझ्यापेक्षा पिणारे तर माझ्यापेक्षा पिणारे मी तर खरं खरं सांगायला लागलोय तुम्हाला 90 पितोय मी. तुला काय नोकरी आहे का? जमीन जुमलाय हाय ती बी तू आणि बापाने दारूच्या पायात सगळं गमावले आणि आता काय मला म्हणतो का तू की पोरगी द्या तुमची? लाज वाटली पाहिजे का तुला? तोंड आहे का मला मागायला पोरगी? होय रे. असं बोलू नका हो पाहुणे होऊन आलतो आम्ही. हा? आमची काहीतरी मान ठेवा तुम्ही. तुम्ही पाहुणं म्हणून तुम्हाला आम्ही बोलावलेलं का? तुम्ही आला होता आमच्या मागं पळत होता आणि तुम्हाला एकदा मराठी भाषेत सांगितलं त्या दिवशी तुझ्या बापाला बी सांगितलंय आणि हा. आता तर शेवट तुला बी सांगते. आमची पोरगी तुमच्यासारख्या बेवड्या घराण्यात द्यायची नाही. असं म्हणू नका हो. मग कसं म्हणू? अहो माझं काय नीट ऐका तुम्ही लग्नात 1 रुपया सुद्धा खर्चू नका मी सगळा खर्च करून घेतो. अरे बाबा खर्चाचा विषय तिकडे लांब राहिला पण माझी पोरगी बेवड्याच्या घराण्यात द्यायची नाही. विषय संपला. तू कशाला पुढे मला डोकं लावतोय? ऐका ना हुंड्यामध्ये काहीच देऊ नका हो. फक्त एक काम करा गाडी द्या मला बुलेट फक्त हुंडा तुम्ही. तर लांबच राहिला कुत्र्या. तुला कोण हुंडा देणार आहे? तुला पोरगी दिली तर लय झालं आणि मग बघ हुंड्याची स्वप्न. का तुला असं नका रात्री दिवसा बोलू. हुंडा स्वप्नात येतोय का काय तुझ्या? अहो लय इज्जत गेल्यासारखं वाटतं असं बोलू नका. आणि तुझी काय राहिली इज्जत? तोंड त्याच तोंडाने भाकरी खातोय त्याच तोंडाने गो खातोय आणि मला फोन करून सांगतोय मी 9 माणसं घेऊन दारू पितो. अहो मला आणि सव लाज नाही वाटते पे तुला दारू. होय ना? ऐका आलं का तुमचं तिथं दारू नाही पित मी 90 पितोय. मग काय पितो? हा 90 90 पितोय ना. मग सांगितलं ना तू 9 लोक घेऊन पितोय. अजून 9 घे म्हणजे 18 होतील आणि तू 19 होतील. नाही, असं करू नका. तिकडेच मरण तिकडेच उलट. तुम्हाला फोन करू नको आणि माझ्या पोरीच्या मागं लागू नको. अहो तुला नीट सांग की ऐका माझी ना. पोरगी बेवड्या घराण्यात द्यायची नाही. अहो तुमच्या पोरीला सुद्धा मी आवडतोय तिला एकदा विचारा तर तुम्ही. आमची पोरगी आमच्या शब्दाच्या पुढे जात नाही. तुझ्यासारखं असं तुझ्या आईबापाने तुला गावभर सोडून दिलेलं आहे तसं आम्ही आमचं लेकरू सोडून नाही दिलेलं. आम्ही असं आमच्या करू लेकराला नका हो. चांगलंच करणार. अहो, तुझ्यासारख्या बेवड्याच्या गळ्यात नाही घालणार आम्ही पोरगी. अहो मुंज्या म्हणून हिंडावं लागेल मला असं करू नका तुम्ही. आणि तुला गावचा मुंजाच सोडलेला आहे. किती गाव रोज पुंजतो तू? अहो तसं करू नका हो. मी पेत नाही म्हणलं ना मला तू 90 लागते रोजची फक्त. गाव किती पुंजतो ते सांग मला आणि मग मला पुढचं बोल. अहो माझी असं बोलू पोरगी नका. द्यायची नाही विषय संपला. माझी पोरगी द्यायची नाही विषय संपला. तू तीनदा फोन करू नको. हा. तुझ्या बापाला बी तू नीट सांग आणि मग मी पण आता तुला सांगते. हा. फोन तुम्ही दोघांनी करायची नाही. माझी पोरगी बेवड्याच्या घराण्यात द्यायची नाही. फोन ठेवा आता डोकं खाव नको माझं बेवडे.